ईव्हीएम विरोधात उद्धव ठाकरे मोठं आंदोलन उभारणार, मातोश्रीच्या बैठकीत निर्णय, कसं पत्र लिहायचं तेही सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पराभूत उमेदवारांची बैठक झाली आणि या बैठकीत ईव्हीएम मशीन विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूतोवाच केला आहे. महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात पाढा वाचला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीन घोटाळा विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. जिथे जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला त्या ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट आणि मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. किमान 5% तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी अशी सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांना दिल्या आहेत. आणि दरम्यान आजच्या बैठकीत सर्वच पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या गोंधळासंदर्भात रोष व्यक्त केला. त्यामुळे येणाऱ्या काळात याच कथित ईव्हीएम मशीन घोटाळ्यासंदर्भात एक मोठं आंदोलन करण्याची तयारी महाविकास आघाडीकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.